आणि दुसरीकडे 4चा वॉर्ड राहण्याची शक्यता आहे. काही कार्यकर्ते म्हणतात दादा 2चा राहायला पाहिजे, काही म्हणतात 3चा राहायला पाहिजे. पण मी आता धनंजयशी बोलत होतो, धनंजयचं म्हणणं 4चा राहायला पाहिजे. प्रत्येकाचे वेगवेगळे मतप्रवाह असू शकतात, तो त्यांचा अधिकार आहे. सांगणं हे तुमचं कर्तव्य आहे. शेवटी अंमलबजावणी करत असताना बहुजनांचा आदर करून आम्हाला पुढे जावं लागतं आणि त्यामुळं जसे प्रभाग पडतील तसं आपण आपली मानसिकता केली पाहिजे. मग असं केलं तर कसं, तसं केलं तर कसं, काही नाही. कसेही प्रभाग पडू द्या, आपली आपली तयारी अतिशय व्यवस्थित असली पाहिजे. ती सर्व ठिकाणी असली पाहिजे. त्याच्यामध्ये सर्व आमदारांनी, सर्व राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आणि नेतेगणांनी तिथं मार्गदर्शन केलं पाहिजे. मी परवाच पुण्याच्या आणि पिंपरी चिंचवडच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की दर आठवड्याला वेगवेगळ्या विधानसभा मतदारसंघात इथं 8 आणि 3 11 मतदारसंघ आहे. एकेका मंत्र्याला तिथं निवडणुका जवळ यायच्या आत साधारण दीड महिन्यामध्ये सगळे मेळावे घ्यायला मी सांगणार आहे. तशा प्रकारचं नियोजन प्रांताध्यक्षांना मी सगळे बसून